सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरणात पहिला संशयित आरोपी पोलिसांना शरण आला. प्रशांत बनकर असं त्याचं नाव. याच प्रशांतचं नाव डॉक्टरने नोटमध्ये लिहिलं होतं. आता याच प्रशांत बनकरबद्दल अनेक धक्कादायक गौप्यस्फोट समोर येत आहेत. प्रशांत बनकर आणि डॉक्टर महिलेचं नातं काय होतं? प्रशांत बनकर नेमका आहे तरी कोण? त्याचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे? याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. खुद्द प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनीही अनेक खळबळजनक दावे केलेत. ते दावे नेमके काय आहेत आणि हा प्रशांत बनकर आहे तरी कोण, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होते. माझाच भावाला मॅडम म्हणजे डॉक्टर जास्त हे करत होते आणि थोडंसं भाऊ इग्नोर करायचं किंवा हे करायचा प्रयत्न करत होते. ऍक्च्युली भैया कॉन्टॅक्टमध्ये नव्हता, कारण तो इथं नसायचं आणि मी इथं यायची, आईकडे राहायची, त्यामुळे आमचं बहिणीसारखं रिलेशन झालं होतं. तो एवढंच बोल आणि ते जास्त बोलला, तुला कळत नाही का असं, मॅडम असं बोलू नका, मला आवडत नाही, तो एवढंच बोलला. त्याच्यानंतर मग त्यांना त्याच्यावरून राग आला. ज्याचं नाव आपल्या हातावर लिहून टोकाचं पाऊल उचललं, ज्याच्यावर डॉक्टरने मानसिक छळ केल्याचा आरोप केला, त्याच प्रशांत बनकरवर खुद्द डॉक्टरचं एकतर्फी प्रेम होतं, प्रशांतला डॉक्टरने प्रपोज केला होता, असे अनेक खळबळजनक खुलासे संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी केले आहेत. म्हणजे तिने थोडंसं कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर ना तिने म्हणजे तिला प्रपोज वगैरे केलं होतं 15 दिवसापूर्वी. भैयाने स्पष्ट सांगितलं होतं, मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होते, त्या ह्याला दादा म्हणतात, आम्हाला दिदी दादा, असं काय नाहीये, आपली फॅमिली असं नाही का. त्यानंतर तो विषय क्लोज झाला होता. प्रशांतच्या कुटुंबियांनी केलेल्या याच दाव्यांमुळे डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. नेमका प्रशांतच्या कुटुंबियांनी काय दावा केला? प्रशांत बनकर सध्या काय करतो आणि पोलीस तपासात काय समोर आलं, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. हीच नोट ज्यातून डॉक्टर महिलेने गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्या डॉक्टर महिलेने लिहिलंय की माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहे, ज्याने माझ्यावर 4 महिने बलात्कार केला, आणि प्रशांत बनकर, ज्याने मागील 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला. प्रशांत बनकर हा महिला डॉक्टरच्या घरमालकाचा मुलगा. प्रशांत हा कामानिमित्त पुण्यात राहतो. तो पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो, अशी माहिती त्याच्या भावाने दिली आहे. प्रशांत बनकर पोलिसांना शरण आलाय. डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्या जानेवारीपासून तब्बल 157 पेक्षा अधिक कॉल झाल्याचं निष्पन्न झालंय. डॉक्टर महिला गेल्या 8 महिन्यांपासून प्रशांत बनकरच्या घरात भाडेकरी म्हणून राहत होत्या. प्रशांतने व्हॉट्सअप डेटा डिलीट केल्यामुळे डॉक्टरच्या फोनमधील मेसेज रिकव्हर करण्याची प्रक्रिया सायबर तज्ज्ञांकडून सुरू करण्यात आली आहे. पण याबाबत प्रशांतच्या भावाने खळबळजनक माहिती दिली आहे. प्रशांत आणि डॉक्टर यांच्यात सर्वाधिक कुणी कुणाला फोन केले आहेत आणि त्यांच्यात काय बोलणं झालं, याचाही तपास करण्याची मागणी त्याने केली आहे. आलं की ते थोडंसं मेंटली डिस्टर्ब वाटत होते आम्हाला, पण त्यांना बाकीचे टेन्शन्स वगैरे होते, काय होते असं ते बोलत पण होते आम्हाला. आणि थोडीशी मला असं वाटतं की ह्यात इन्व्हेस्टिगेशन व्हावी का, मॅडमच कोण कोणाला जास्त फोन करत होतं का, डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होते, किंवा काय बातचीत त्यांच्यात होत होती, काय चर्चा होत होती, ह्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं का, असं म्हणजे मला तर असं वाटतं की माझ्या भावाला कुठेतरी अडकवलं जाते कारण नसता. प्रशांतच्या बहिणीने या सगळ्या प्रकरणाला धक्कादायक वळण दिलंय. डॉक्टरचं प्रशांतवर एकतर्फी प्रेम होतं, प्रशांतने ते प्रेम नाकारलं, असा दावा प्रशांतच्या बहिणीने केलाय. आणि त्यांना राग हा होता आणि त्या खूप त्याला त्रास देत होत्या प्रपोज केल्यानंतर. त्याचं असं म्हणजे माझ्या भावाचं, तो असताना तुम्ही म्हणजे हे करू शकता, तो असा एवढा शांत मुलगा आहे आणि तो खूप शेवटपर्यंत त्यांना समजून सांगत होता, मॅडम तुम्ही जो मला त्रास देताय त्यामुळं मला खूप मेंटली त्रास होते. प्रशांतच्या कुटुंबियांनी केलेल्या याच दाव्यांमुळे डॉक्टर मृत्यू प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशांत बनकर स्वतः पोलिसांना सरेंडर झालाय. प्रशांत सध्या फलटण पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे. त्याला अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रशांतची चौकशी झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईलच. तुर्तास प्रशांतच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरचं खरंच प्रशांतवर प्रेम होतं का? जर प्रेम असेल तर मग डॉक्टरने त्याचंच नाव नोटमध्ये का लिहिलं? प्रशांतच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यांप्रमाणे खरंच डॉक्टर मेंटली डिस्टर्ब होत्या का? हे पोलीस तपासातूनच कळेल. तुर्तास या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.